शिवरायांचा प्रत्येक किल्ला म्हणजे सामर्थ्याची, शौर्याची आणि स्वाभिमानाची अमर खूण. एका बाजूला हिरवा गार शाळू नेसलेलं कर्जत शहर आणि दुसऱ्या बाजूला रांगडा सह्याद्री, यांच्यामध्ये असलेला इतिहासाचा एक अनोळखी साक्षीदार भिवगड. दादरवरून कर्जतला जाणारी ट्रेन पकडली. कर्जतला उतरून गौर कामत या गावात जाणारी रिक्षा केली. गाव आपल्या सकाळच्या कामांमध्ये मग्न होतं. त्या पोरांचा नवीनच खेळ सुरू होता. काय खेळताय? हा म्हणजे पैसे बाहेर निघाले का त्याचे? सर्कलमध्ये पैसे फेकायचे आणि काठीने ते बाहेर काढायचे. जो काढेल ते पैसे त्याचे. गंमत वाटली. गडाकडे जाणारी वाट धरली. गडाच्या पायथ्यालाच भली मोठी मारुतीरायाची मूर्ती आहे. मारुतीरायाचं दर्शन घेऊन प्रचंड बळ मिळालं. नमस्कार मित्रांनो, मी साई लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रेगण. तर आता मी भिवगडच्या पायथ्याशी आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता तर इकडे गौर कामत म्हणून गाव आहे. जवळ वदप आणि गौर कामत हे दोन गाव आहेत, पण तुम्ही गौर कामत या गावातून वर या, कारण इकडे आपल्याला मागे बघू शकता मारुतीचा मूर्ती, जिथं की आपण आता दर्शन घेतलं ती बघायला भेटेल. आणि हाच मस्त मार्ग आहे, म्हणजे जुना मार्ग हाच आहे गौर कामत. आणि इकडे माझ्या मागे बघू शकता ही टाकी आहे. त्या टाकीच्या इकडून पायवाट आहे इकडे जायला, आणि हा आहे भिवगड. आणि त्याच्याच पायथ्याशी इकडे असलेलं हे मंदिर पाठी माझ्या बघू शकता, मारुतीचं मंदिर. आपण दर्शन घेतलं आता, आणि आता त्या टाकीच्या मार्गे इकडनं भिवगडाकडे जाऊया. चला, तुम्हाला आता सर करतो मी भिवगड, आणि तुम्हाला मी दाखवतो माझा या भिवगडचा अनुभव कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. चला. समोर दिसणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बाजूनेच गडावर जाणारी चांगली पायवाट आहे. थोडं वर आल्यावर मस्त निसर्ग चित्र दिसतं. शांत वारा होता, एकदम मस्त वाटलं. पुढे जायला निघालो. मस्त वातावरण झालंय. दोन्ही बाजूंनी हिरवं गार आणि मललेली पायवाट.
तर मित्रांनो 10-1 मिनिटाच्या चढाईनंतर आता एक जागेवर आलोय वरच्या भागी, आणि जिथून की आपल्याला संपूर्ण गौरकामत गाव दिसते आणि आजूबाजूचा निसर्ग सुद्धा खूप सुंदर दिसतोय. हा किल्ला जवळपास अर्ध्या तासात आपण चढून होतो. आता आपण जाऊया पुढे, चला. किल्ला लहानसा आहे, परंतु निसर्गामुळे त्याचं सौंदर्य खुलून आलंय. थोड्याशा चढाईनंतर आपल्याला पहिलं पाण्याचं टाकं पाहायला मिळते, आणि त्याच्याच बाजूने आता रॉक पॅच चढायचा, ज्या की पायऱ्या आहेत आपल्याला. पावसामुळे कातलाचं पाणी मस्त टाक्यामध्ये झिरपत होतं. गडावरील फक्त एवढाच भाग चढायला अवघड आहे आणि पावसामुळे थरारक झालाय. तर मित्रांनो, शिळ्या चढून आल्यावर आपल्याला उजव्या साईडला इकडे एक गुहा दिसते बघा. पण इकडे थोडा रिस्की आहे, बघतो. जायला जमलं तर जातो. एक गुहा सुद्धा आहे, जर जमलं तर मी आतमधला सुद्धा भाग दाखवतो, थांबा. त्या गुहेच्या बाजूला असलेल्या शिल्पाने माझं लक्ष वेधून घेतले. ते पाहण्यासाठीच माझा हा मोह काही औरेना. पाय ठेवायला ग्रीप भेटेल याचा अंदाज घेऊन शेवटी वर चढलो. तर मित्रांनो, चढलोय आता. आतला एक गुहा आहे आणि अजून पुढे अजून एक गुहा दिसते इकडे, आणि एक तुम्हाला दाखवतो मी, थांबा. आतमध्ये वटवाघुलांचा आवाज येतो प्रचंड मित्रांनो. बघू शकता, गुहा आहे आतमध्ये इकडे. गुहेच्या बाजूलाच कोरीव शिल्प आहे, त्यावर एका वीराचं आणि प्राणी कोरल्याचं दिसतं. तर मित्रांनो, बघू शकता ही गुहा आहे, आणि त्याच्याच बाजूला अजून एक इकडे गुहा दिसते आतमध्ये बघा. इकडे पण इकडे खूप चिकट सुद्धा आहे, पाय सुद्धा घसरतोय, त्यामुळे रिस्क सुद्धा. आपण रिस्क घेत नाही आता इथे. मेन इथं हे बघायचं होतं, हे शिल्प मला देखील आहे ते तुम्हाला दाखवलं. आता आपण वरच्या पायऱ्या चढूया आणि वरती गडावर जाऊया, चला. चढताना मात्र चढलो, परंतु उतरताना धगधग झाली. पण मला नेहमी सावरणाऱ्या माझ्या भावाने अलगद खाली घेतलं. एवढी रिस्क घेतली ना भाई, खरंच सांगतो, चला. पावसामुळे वाटा प्रचंड चिकट झाल्या आहेत. अशा वेळी समजतं चांगले ग्रीप असलेले शूज असणं किती महत्वाचं आहे. पूर्वी इथे महादरवाजा असावा, कारण गोमुखी बांधणी पाहायला मिळते. पायऱ्यांचा भाग चढल्यावर आपण पहिलं भुयारी पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पावसामुळे तो तुडुंब भरलेला आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूला आल्या, उजव्या हाताला आल्या, आपल्याला ध्वजस्तंभ दिसतं, आणि जिथून खालचा परिसर नयनरम्य आहे. गडावरून पायथ्याला असलेली गावे आणि आजूबाजूचं सौंदर्य पाहायला मला खूप आवडतं.
एकदम टोकाला पाण्याचं टाका आहे खाली. एवढ्या टोकाला पाण्याची टाकी कशाला हे सांगता येत नाही. मला दाखवतो. एवढ्या टोकाला पाण्याचं टाकं असण्याचं काय कारण असावं बरं? जसं जसं वर जातो तो तसं प्रचंड वारा वाहत होता. मस्त हात मोकळे करून अंगावर घेतला. एक वेगळाच आनंद भेटला. आता आपण गडाच्या बालेकिल्ल्यावर पोहोचलोय. कदाचित त्या काली बालेकिल्ल्यावर भली मोठी वास्तू असावी, कारण मोठ्या ज्योत्याचे अवशेष पाहायला मिळतो. आपण आता गडाच्या सर्वात उंच भागावर आहोत, जिथे प्रचंड वारा वाहतोय आणि इथून खालचं दृश्य पाहण्यासारखं आहे. एकदम नयनरम्य. बालेकिल्ल्याच्या खालच्या अंगाला सुद्धा एक पाण्याचा टाका आहे. तर बघू शकता मित्रांनो, बालेकिल्ल्याच्या खाली पाण्याचे टाके आहेत, जे की 2 टप्प्यामध्ये आहेत. हा एक वर एक आहे आणि हा खाली माझ्या बघू शकता. आणि तिकडे वरती बालेकिल्ला आहे, जो की आता आपण बघून आलो. किल्ला मनसोक्त पाहायला मिळाला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. तर मित्रांनो, अशा प्रकारे भिवगड आम्ही उतरलोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर, जर तुम्ही नवीन असाल तर. भेटूया अशाच आणखी एका धमाकेदार व्हिडिओमध्ये आणि नवीन गड सर करूया.